महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, सुमारिया, चौघुलिया आणि शेवंता यांच्यामध्ये आज रंगणार आहे कार्यक्रमाची सुपारी मिळवण्यावरून जुगलबंदी. चला बघूया ही जुगलबंदी कशी रंगती आणि ही सुपारी कोणाला जातीये तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. शाबास. आज आपण रियाजाला सुरुवात करणार आहोत. रियाज तुला करायचा माहिती आहे ना? हो. चल सुरू करूया आपण. पंडितजी, नागपुरा लावतो. तानपुरा असतो रे तू. कुठला नागपुरा लावतोयस? 3 वर्ष झाली तू माझ्या गुरुकुलात आहेस. नागपुरा हा शब्द माहिती आहे तुला? अरे तानपुरा हा शब्द आहे ना. सॉरी पंडितजी, सॉरी, माफ करा. लावतो हा. खरं तर तुझी लायकी नाही तानपुरा लावून गायची. बेसिक सारे का मग एवढंच शिकला पाहिजेस तू खरं तर. माफ करा पंडितजी. हा ठीक आहे, तानपुरा लावतो. लाव. सा नाही, नाही. नीट लक्ष देऊन का. सा सा पहिला शब्द आहे ना रे सा. त्याच्यातच 6 मिनिटं कशी काढतोस मला हेच कळत नाही. सा सा हे कशाला करतोय? मी तुला सांगतोय फोकस कर, फोकस कर. तू वर काय असं करतोय? अरे जे कॉपी करायचं ते कर ना. सूर कॉपी कर ना. सॉरी 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 पंडितजी, सॉरी. सारे सारे रे. माझी पट्टी कुठे आहे? मला नाही माहित. अरे माझी सारे ही पट्टी आहे. तुझी पट्टी कुठे आहे? माझी ही काय माझी पट्टी. या एका पंचसाठी पिशवीतून लाकडाची पट्टी घेऊन आलास तू. लाकडाची पट्टी का आणलीस तू गायनाच्या क्लासला? पंडितजी तुम्ही बोललात ना पट्टी सांभाळत जा म्हणून. अरे सांभाळत जा म्हणजे गायनाची पट्टी. ए तू बंद कर रे. बस कर. नाही पण फी दे चल. बापाला सांग 6 महिन्याची फी दे चल. खूप झालं. आणि छोड नाही रे, छोड नाही. छोड ना. छोड ना. दे ना रे फी, दे ना रे. 6 महिने झाले ना रे. एका महिन्याची पण फी दिलेली नाहीस रे. ते 22 रुपये फी दे ना रे. फी खूप गरज आहे रे पैशाची. मला तंगी लागली आहे रे. देणेकरी ना सारखे असे डोळे वाटारून बघतायत रे माझ्याकडे. दे ना रे फी. 4 इव्हेंट झाले, अजून एकाही इव्हेंटचे पैसे मिळालेले नाहीत रे मला. 2-3 गाणी म्हणतो आणि त्यानंतर मग लोक टोमॅटो आणि अंडी मारायला लागतात. जीव घेऊन धावत जायला लागतं. कुणाकडे पैसे मागणार मी? 80 रुपये डझनची अंडी मारतात, पण त्यातली 4 अंड्यांचे पैसे जर मला दिले तर माझं घर नाही करायचं आणणार. कुणाला सांगणार हे मी? बरं बॉइल्ड अंडी मारतात, जड चपा लागतात. नाही आहेत रे पैसे माझ्या घरात. इलेक्ट्रिकचं बिल वाढेल म्हणून मी पंखा सुद्धा लावत नाही. माहितीये गेले 8 महिने झाले शॅम्पू सुद्धा केलेलं नाहीत केस. असं केलं की वळ उठतात इकडे, एवढे लागतात केस. देणार रे पैसे, मला माझी गरज आहे. देवा तू असं का वागतोस माझ्याशी? एवढा निष्ठुर का? काय केलं रे तुझं? एकदा एक तरी इव्हेंट. पंडितजी सर रडायचं नाही. पंडितजी डोळे पुसा बोल. पंडितजी डोळे पुसा. इकडे पंडितजी आयुष्य म्हणतात यालाच. पंडितजी आयुष्याच्या समुद्रात प्रवास करत असताना कटू आणि आनंदी शिदोरीवरच तर आपण मार्गक्रमण करत असतो की नाही? पंडितजी आपल्या होडीला विश्वासाची वल्ली लावली ना की सगळं छान होतं बघा. 3 वर्ष झाली गुरुकुलला कुल्लगुरू म्हणतोय आणि मोठं शहाणपणा शिकवतोच. बल्ली बिल्ली मारे नाही. पंडितजी
माफ करा पंडितजी, तुम्ही माझे गुरु आहात पंडितजी. अरे गुरु म्हटल्यावर कानाला हात लाव, नाकाला कुठे हात ENT आहे तुझा रे तुझा ए तुझा. नाही, नाही, पंडितजी. हा, बघ जरा कोणाला नमस्कार पंडितजी. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. गाणं आपण चार चौघी इकडेच जातात का? गाणं आपट नाही आहे ते, गाणं पोपट आहे ते, आणि चार चौघी नाही आहे ते. पाच सात जणी आहेत का? नाही नाही, कदम कदम काय बोलता? गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया असं नाव आहे ते, चार चौघी नाही आहे. माफ करा माफ करा. होय होय नमस्कार, मी श्याम राजपूत. नमस्कार. मी अरुण कजान. होय होय मला कळतंय तुमची देणी आहेत, मला माहिती आहेत. मला 1 महिन्याची मुदत द्या, मी देतो. मला खरंच पैसे नाही आहेत हो, मी देतो. तू पाय नाही, 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 अहो, नाही नाही, आम्ही पैसे घ्यायला नाही आलो, आम्ही सुपारी द्यायला आलोय. सुपारी द्यायला आलोय. हॅलो आम्ही- आम्ही जाऊ का? आम्ही जाऊ का नाही, नाही, त्यांच्या? थांब ना, थांब, थांब. चालू आहे. बसा बसा प्लीज बसा. कदम बसा बसा. मी सुपारी द्यायला आलेला आहात. हा, हा. वा वा वा, छान आहे. हा, हा. कितीची सुपारी आहे? 1 लाखाची सुपारी आहे. 1 लाखाची. 1 लाख. आणि ही जी 1 लाखाची सुपारी, पंडितजी, काय करता तुम्ही? थांबा, पाणी. 1 लाखाची सुपारी. अरे बापरे, 1 लाखाची सुपारी. हा, अरे बापरे, मी गेले 5 वर्षात हा आकडा ऐकलेला नव्हता. 1 लाख म्हणजे एकावर 5 शून्य, बरोबर? अरे हो ना हो. तुमच्याकडे एकावर 1 शून्य 1 लाख असं नाही ना म्हणा. काय काय तुम्ही नाही. मग सुपारी द्यायचीच असेल तर मग तुम्ही द्या द्या सुपारी. नाही नाही, देतो देतो. शेवंताबाईंना बोलवा ना. कोणाला? शेवंताबाई, आम्ही त्यांनाच लावणीची सुपारी द्यायला आलो ना. शेवंताबाईंना 1 लाखाच्या लावणीची सुपारी द्यायला आला. गेली पूर्ण इज्जत गेली तुमची. पुन्हा एकदा मी विचारतो, तुमचा गैरसमज होत नाहीये ना? म्हणजे शेवंताबाईंनाच तुम्ही 1 लाखाची सुपारी द्यायला आले? हो, त्यांच्या लावणीबद्दल आम्ही जाम भारी ऐकलंय. अहो त्यांच्या लावणीत जवला जलवा असतो तो. जवला तुम्ही खाता कदम. इज्जत काढू. पण आता तुम्ही आलात खरं शेवंताची सुपारी घेऊन, पण अचानक जर तुम्हाला एक अत्यंत उमदा आणि एक तरुण गायक जर भेटला आणि त्यांनी सांगितलं की त्याच बजेटमध्ये तो स्वर्गीय सुख तुम्हाला ऐकवू शकतो त्याच्या कंठातून आलेलं, तर तुम्ही काय कराल? हा, म्हणजे बजेट त्याचा थोडंफार मागे पुढे, म्हणजे मागेच कमीच थोडं हा, तुमचा फायदाच होईल. काय वाटेल? नाही नाही नाही, काय आहे, आता मागच्याच महिन्यात आमच्या इथे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला बरं का. आणि एकदम भारी झाला, A1 झाला. बरं. हा ना, आमच्या कमिटीचं काय म्हणणं आहे की यावेळेस लावणीचा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण काय, आमच्या इथे ज्या बायका आहेत ना, त्यांना लावणी बघायला मिळत नाही ना हो. महिला मंडळांना लावणी बघायला भेटेल. त्यामुळं खास महिलांसाठी आम्हाला लावणीचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे, आणि तो पण शेवंताबाईचा. जयवंतबाई. कारण आम्हाला कळलंय की त्या एकदम घरंदाज लावणी करतात बुवा. हो ना? हा, आणि हे हो, आणि हे पण कळलं की बाबा त्या यावेळेस इथे असतात. म्हणून आम्ही इकडे आलोय. हा, 1 लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन आलोय आम्ही. बघा. एकदा हातात घेऊ शकतो? घ्या ना, घ्या ना. हा. घ्या. अरे बापरे. काय करताय तुम्ही? अरे तुम्ही डायरेक्ट कसं देतात? बरेल तू. असं काय करताय? ऐका ना. यांना शेवंताबाईंना बोलवा ना. बोला बोला. शेवंताबाई त्या इथे कुठे आहे? आहेत, शेवंताबाई आहेत. आहेत मग बोलवा ना. बोलवा बोलवा लवकर. हा, बोलवा, शेवंताबाई बोलवा. बोलवतो. हा, हा. ऍक्च्युली नाही आहेत का? मग जाऊ का मी? नाही आहेत म्हटल्यावर नाही आहेत कसं होईल? थांबा जरा. हो. हा हा, दत्तू बसेल तुमच्या बरोबर थोडा वेळ. आलोच मी. शेवंता, सुपारी फिक्स करून टाक. अरे कदम कदम, थोडं दुसऱ्या शेवंतबाई. दुसऱ्यांच्या घरात आहे आपण थोडस. कारीगर आहे पण हा. बाकी
कसं आहे छोट्या? मी मस्त तू कसा आहे पिंट्या? कदम 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 नका नका. जास्तच आहे वासारा. दे ना. नका नका दुसऱ्यांच्या घरी आपण तुम्हाला पण भलती हौस आहे गड्या छोट्यान बीच्या. ए, आत गेले ते कोण? ते आमच्या कुल्लुगुरूचे प्रमुख आहेत. उल्लू? कुल्लुगुरू हो. पण भाना हे काय असतं जिथे फी भरावी लागत नाही आणि मस्त टाइमपास पण होतो. वेगळाच इकडे. काय ते, पण सुपारी फिक्स करून टाकू एकदम, हा? आज त्यांना दिलं मी टेन्शन नाही. टेन्शन नाही. नमस्कार. कसे आहात? नमस्कार नमस्कार. पंडितजी पाया पडतो. कोण आहे मी इकडे? शेवंत बनून आलो ना. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आपण कोण? मी शेवंत. तुम्ही शेवंत आहे? पाहिजे. अरे बा, तुम्ही शेवंत आहे? अरे पण तुम्हाला मिशी आहे ना हो. मिशी आहे. पंडितजी लिपस्टिक लावून मला मिशी का नाही काढली? अरे, सर, 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 सर. कळत नाही तुला? मंडळी आता होणार वातावरण एकदम टाईट, कारण भरारी घेणार विनोदाचं फ्लाईट, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. बर बने वा वा. कुर्सी की पेटी बांधने के संकेत अब बंद कर दिए गए हैं. मुंबई से गोवा जाने वाली हवाई उड़ान संख्या MHJ 208 में आप सभी का फिर से स्वागत है. अगर किसी चीज की जरूरत हो तो केबिन क्रू से संपर्क करें. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. लव यू. राम राम. राम 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 राम. नमस्कार. आपण मी समीर चौगुले. आपण? सिटीजन ऑफ दिस कंट्री. नाही नाही, म्हणजे सिटीजन ऑफ दिस कंट्री सगळेच आहेत. आपण कोण म्हणजे नाव काय आपलं? मोरू प्रभा. मोरू प्रभा. छान छान. काय छान. वासाडे पडलीच्या नावावरती थुकरेट आहे थुकरेट. असं कुठं नाव असतं काय? ए, मोरू. थू. लाज वाटते असती नावाच्या. तोंड दाखवायला कुठं जागा राहिली नाही आहे या नावामुळे. तुमचं नाव काय? मी समीर चौगुले. हो डॅमेट. काय झालं? नाही तुमचं नाव मला पाहिजे होतं आणि माझं नाव तुम्हाला पाहिजे होतं. त्याने काय झालं असतं? मला तुम्हाला चिडवता आलंस ना. ओ मूर्त कोणी नाही आवडला ठका खिडकीत ना. ओ व्हॉट अन एस्टोनिशिंग स्टार. ओ व्हॉट अन एस्टोनिशिंग स्टार. नागपूर. विमान गोव्याला चाललंय. नागपूर काय विचारताय मला? गोवा. हो गोवा गोवा. चिप लिकर. नाही हो, दुसरं कारण नसतं गोव्याला जायला. मला जरा महत्वाचं काम आहे तिकडे म्हणून चाललोय. गोव्याला कुठे? ताडोबा बरं का. ताडोबा सफारी आहे ती नागपूरला आहे. मी गोव्याला चाललोय. ते पण तुम्हाला मी मगाशी नागपूर विचारलं तर नाही का म्हणालं? कारण मी नागपूरला जातच नाहीये ना, मी गोव्याला जातोय. पण ताडोबा तर नागपूरला आहे. गोव्याला जाऊन काय करता वय? एक मिनिट, मी नागपूरलाही जात नाहीये आणि ताडोबाला सुद्धा जात नाहीये. मला गोव्याला जायचंय. साहजिकच आहे ना. हा.
आता गोव्याच्या विमानात बसलो म्हणजे गोव्याला जाणार ना. नागपूरच्या बसलो तर नागपूरला गेलं असतं. बरोबर. नाही मुलात गोव्याला का हा प्रश्न चुकीचा आहे का नाही. तो तुम्ही मला विचारलात, मी नाही विचारला. बाकी हा चाललंय आपलं काय. कोणाच्या जीवावर उडतावाय. म्हणजे तिकिटाचा खर्च कुणी केलाय. तुम्ही स्वतः केला वाय का लाचार होऊन हे तिकीट दे ना गोव्याला जायचं. एक सेकंड, मी असं का करेन? तुम्हाला का असं वाटतं की मी लाचारी करेन? का असं वाटतंय तुम्हाला? नाही चेहऱ्यावर वाटतंय ना म्हणून आपलं म्हणजे एक मिनिट. अवकाश दिसत नाही ना चेहऱ्यावर. एक सेकंड, तुम्ही जरा नीट बोला. ट्रॅव्हलिंग इन अ फ्लाईट, कळलं का? आपली ओळख आहे का मला सांगा. नाही की नाही? मग काय असं तुम्ही म्हणताय? काय माझा खर्च नेहमी मीच करतो. आय एम अ फ्रिक्वेंट फ्लायर. मी मोरू प्रभा. अरे नाव नाही सांगितलं तुम्हाला मी. फ्रिक्वेंट फ्लायर म्हणजे जे हवाई प्रवास नेहमी करतात, वारंवार करतात, त्यांना फ्रिक्वेंट फ्लायर म्हणतात. होय हा. का मग तुम्ही जे करता तो मी नेहमी करतो का नाही. म्हणजे तुम्ही फ्रिक्वेंट फ्लायर आहात? हा, मग सप्टी मारली की डायरेक्ट हवेत गोव्यात. हो रात्री एक चपटी मारली ना अख्खा ताडोबा मी गोव्यात घेऊन येऊ शकतो. काय समजलं नाही आवडला फेका ताडोबात. आपण ना असोला ना फाडून घ्यायला तेव्हा वाचाडायला कळलेलं. एक सेकंड, माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही लाचार वगैरे म्हणत जाऊ नका मला. कळलं का तुम्हाला? हां, मी सुद्धा एवढी वर्ष आहे इथे काम करतोय. अनेक वर्षांचं करिअर आहे माझं. लाचार नाही म्हणायचं. लाचारातनं ना मी सुद्धा नाहीये, लक्षात घ्या. पडला तुमचा पंच खिडकीतनं पडला बघा खाली. तो बघा खाली तो बघा जातोय. खालची लोक बोलतात इथं नको वर घ्या. तेव्हा नंतर कधी टाका. दिस गाईज. बाकी बेडरूम पास आहे का तुमचा? बेडरूम पास? हा ते आपण एअरपोर्टला येतात ना गेटवर देतात. बोर्डिंग पास? बेडरूमला कोण पास लावेल? तिकीट लावेल? चाल चाल उधर से, असं कोणी करेल? नाही तसं नव्हं, माझ्याकडे म्हटलं आहे, तुमचं आहे. बोर्डिंग मग पास दाखवा आहे तुमचं, त्याच्या- बघू. अरे काय दाखवायचं त्या? बघूया काय आहे त्या. काय आहे त्याच्यात? हे माय उगीच कशाला काढायला लावता मला? राहू दे ना. नाही कसं मी पहिल्यांदा विमानात जातोय ते ना. जाणवलं मला ते. तुम्ही कसा फुंतुरी लेवल आहो ना. कुंत्रू लेवल म्हणजे रोज विमानाने ये जा करा. अरे फ्रिक्वेंट फ्लायर असतं ते. फुंत्रू लेवल कुठलं आणलंय? फुंत्रू लेवल म्हणाल? अरे नका करू यार, अनसिव्हिलाइज्ड. बाकी विमान कधी चालवलं होय काय? विमान का चालवायचं? मी का एकदा पण नाही. नाही, तुम्ही चालवलंयत. मी हा. विमान हा. ओ बैलगाडी चालताना दिसली की मी टाळ्या होतो. तो विमान कुठे चालवणार आहे? मग मला कशाला सांगताय विमान चालवलं का म्हणून? ते काय सर तुम्ही हाव ना फ्लावर काय सर. अरे नाही, फ्रिक्वेंट फ्लायर आहे ना. नाही नका घेऊ ना, आपल्याला नाही जमत ना ते नाव घेता. बरोबर. 9 वेळा नाव घ्यायची गरजच नाहीये ना. प्लीज शांतबाई, मी वेगळं जरा विचारात आहे. बाकी विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय? विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय? ती पण विंडो आहे बघ ना तिकडे. विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय? राईट ब्रदर्स. रॉंग. राईट ब्रदर्सने विमानाचा शोध लावलेला आहे. नाही ते लावला असेल पण राईटवर रॉंग पंच टाकला का नाही? नाही आवडला. फेका खिडकीत ना पण वासाडला ना पॅराशूट लावून फेका. असा तरंगत ना 2-3 वर्षात ना मीरा रोडला पोहोचला पाहिजे. आपण परत येऊन परत वाजव. तुम्ही बावळट आहात का हो थोडेसे? येडे बेडे आहात का तुम्ही थोडेसे? तुम्ही एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज एक्शन द सीट प्लीज? आय वुड लाईक टू सीट देअर प्लीज. दिस आय एम रिअली गेटिंग अनॉइड. ही इज अ अनसिव्हिलाइज्ड पर्सन. आय जस्ट वॉन्ट टू सीट देअर. प्लीज हॅव इट. प्लीज हॅव इट. एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज? वन्स Don't you feel ashamed you are going to get per day today? Not giving respect.
ऍटलीस्ट गिव्ह लिटिल बिट ऑफ एक्सप्रेशन्स. जवळ असताना शुकशुक कधीच नाही म्हणायचं, लांब असताना शुकशुक म्हणायचं. बाकी बाकी मस्त आहे रे. विमानाचा आवाज काढता येतो काय? नाही रे, नाही आला पाहिजे ना. का आला पण मला नाही येत नाही काढता. आला पाहिजे एवढं, म्हणजे तुम्ही विमानात ये जा करता या. अरे नाही येत विमानाचा आवाज काढता. हो मी पहिल्यांदा विमानाने जातो, मला आवाज येतो. अरे कुठलं विमान आहे हे? कागदाचं विमान. अरे कशाला मरायला काढतो मग? सॉरी सॉरी. कशाला मरायला काढता तुम्ही? कागदाचा मधून असा आवाज करून कसं दिसतं ते यार? थुंकी उडते अर्धी अंगावर माझ्या. ते लेमनचे गोले वगैरे आहेत काय? ऑरेंज कलरचे वगैरे नाही आहेत, आलेपाक वगैरे नाही आहेत. शे. मुडा लावता खायचा यार. आमच्या एसटीत कसा खिडकीतनं सगळं येतं का नाही, आलेपाक लेमनचे वगैरे सगळं येतं का नाही. हो. यांच्या विमानात काय येते नाही. लय वासाडे विमानांना फिरत आहे, आग लागले. आमच्या एसटीच्या खिडकीत आहे ना आलेपाक येतो, तुमच्या विमानाच्या खिडकीत काही येत नाही. टुक टुक. अलबत्या करायचा. चिटकिन कर अलबत्या मधली इकडे कशाला स्किट करतो?